कृषीतज्ञ साहेबराव मेंगडे आम्ही आज मुक्काम पोस्ट कवठे एकंद तालुका सांगली या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आनंदाची गोष्ट म्हणजे माननीय श्री विठ्ठल कोळी सर या ठिकाणी आहे। यांची स्वतःची वडलोपार्जित जमीन आहे आणि यांनी ह्या जमिनीमध्ये जवळजवळ 8 ते 10 व्हरायटी डेमॉन्स्ट्रेशन म्हणून घेतलेले आहे। प्रत्येकी 10 ते 12 गुंठे जमिनीवर अशा वेगवेगळ्या व्हरायटी घेतलेल्या आहे। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया कुठली व्हरायटी केलेली आहे। त्या व्हरायटीचं नाव आहे 15-0-12। ओके, एक व्हरायटी आहे। 11-0-82 म्हणून एक व्हरायटी लावलेला आहे। बरोबर। 18-121 एक व्हरायटी आहे। बरोबर। आणि 736 म्हणून एक व्हरायटी लावलेला आहे। बरोबर। आणि 15-0-6 म्हणून एक व्हरायटी लावलेला आहे। बरोबर। आणि 13-0-0-7 एक व्हरायटी लावलेला आहे। आणि 18-0-24 एक व्हरायटी लावलेला आहे। आणि 10,000 एक व्हरायटी लावलेली आहे। अशी 8 व्हरायटी लावलेल्या आहे। मला 13-374 आणि 15-0-12। अच्छा, ओके। तर 15-0-12 व्हरायटी तुम्हाला का आवडते? वेट चांगले आहे। ओके। आणि तुरा मीडियम येतोय। बरं। फुटवा भरपूर आहे। बरोबर। साखर भरपूर आहे त्यात। ओके। आणि पाण्याला सहन करण्याची क्षमता आहे। ओके ओके, म्हणजे ती क्षारवट जमिनीमध्ये सुद्धा चालते। म्हणजे 265 ला क्रॉस केलेला आहे। 265 ला क्रॉस आहे। बरोबर। तर विठ्ठल कोळी सरांचं म्हणणं आहे की सगळ्यात व्हरायटी यांना जी आवडलेली आहे ती 15-0-12। मगाशी यांच्याशी मी चर्चा केली तर ते दरवर्षी 10-12 गुंठे वेगवेगळ्या व्हरायटी करतात। तर गेल्या वर्षी यांनी 15-0-12 ही व्हरायटी केलेली होती। तर 15-0-12 12 गुंठ्यामध्ये 1600 कांडी लावली होती त्यांनी। तर एका कांडीपासून ऑन ॲन ॲव्हरेज 8 ते 10 फुटवे पकडले आणि ऊस ज्यावेळेस बेण्यासाठी गेला त्यांनी एका ऊसाचं वजन केलं तर ॲव्हरेज 3.5 ते 4 किलो ऊसाचं वजन भरलं। म्हणजे आपल्याला शेतकरी बंधूंना सांगावंसं मला वाटतंय की 12 गुंठ्यामध्ये जवळजवळ 45 टन उत्पादन त्यांना मिळालं। म्हणजे आपण जर शास्त्रशुद्ध पद्धतीनं ऊसाचं प्रॉपर खताचं, औषधाचं, सेंद्रिय खताचं जर प्रॉपर जर नियोजन जर केलं तर 15-0-12 ही व्हरायटी एका एकरमध्ये 150 टन दिल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, डॉक्टर भरत रासकर पाडेगाव रिसर्च सेंटरचे सायंटिस्ट त्यांनी ही जी व्हरायटी काढलेली आहे 15-0-12 अतिशय उत्कृष्ट व्हरायटी आहे। आम्ही नगरमध्ये, राहुरीमध्ये फिरलो, कोपरगावला फिरलो, आता सांगली जिल्ह्यात फिरतोय तर 15-0-12 व्हरायटीसारखी व्हरायटी नाही आहे। आणि ऊसाचा जो उतारा आहे, ऊसाचे जे फुटवे आहे, ऊसाचं जे वजन आहे आणि ऊसाचं 2 पेऱ्यातील अंतर आहे आणि त्याची ग्लेज आहे एकदम उत्कृष्ट आहे। पानं सुद्धा मोठे मोठे पानं आहेत, एकदम सुंदर व्हरायटी आहे। सगळ्यात चांगली व्हरायटी आहे। ओके। आता मी लावून फोडले आता। बरं 4 महिन्यापूर्वी लावलेली आहे। बरं बरं। हा, 86-032 पेक्षा कितीतरी पटीनं चांगली व्हरायटी आहे। बरोबर। ओके ओके। हां, आता आपल्याकडे 2 व्हरायटी आहेत, म्हणजे 86-032 एक आहे, 15-0-12 एक आहे, 13-374 एक। 3 व्हरायटी आता माझ्याकडे उपलब्ध आहे। बरं। आता तिन्ही वेगवेगळे म्हणजे डेमो प्लॉट केलेत मी आता। तर शेतकरी बंधूंनो, एवढं मला सांगावंसं वाटतं की प्रॉपर खताचं नियोजन केलं पाहिजे, जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे, बायोजिओ संजीवनीचा वापर केला पाहिजे। जे जमिनीमध्ये जे आपले मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, सूक्ष्म जीवाणू आहे, त्यांना खायला काही नाही आहे, ह्युमस नाही आहे, ऑर्गॅनिक कार्बन प्रमाण 0.5च्या कमी झालेलं आहे। तर सांगली जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये रासायनिक खताचा अतिवापर करून जमीन क्षारपट होत चाललेला आहे। त्यासाठी ह्या जमिनीला आपण ऑर्गॅनिक कार्बन दिला पाहिजे। ज्यावेळेस ऑर्गॅनिक कार्बन जमिनीला देऊया त्यावेळेस जमिनीचे ऑर्गॅनिक कार्बन वाढतो, सूक्ष्म जीवाणू वाढतात आणि जमिनीमध्ये जे काही मूलद्रव्य साठलेले आहेत, जे काही आपल्या वडिलांनी, आपण, आजोबांनी जे काही जमिनीमध्ये टाकलेलं आहे ते पिकांना मिळत नाही। ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन टाकू, बायोजिओ संजीवनी टाकू, मायक्रोफूड टाकू त्यावेळेस जमिनीमधले जे काही अन्नद्रव्य आहे त्याचं विघटन चांगलं होईल, आपटेक चांगला होईल आणि ऊसाचं उत्पादन 100 टनाच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे ऑर्गॅनिक जास्त म्हणजे रासायनिक खताकडे जास्त न वळता ऑर्गॅनिक मटेरियल वापरून उत्पादन काढला पाहिजे। आणि शेणखत किंवा शेणखत, गांडूळ खत, सेंद्रिय खत, ऑर्गॅनिक कार्बन असेल, ह्युमिक असेल, अमिनो असेल, त्याला उचलणारे सगळे जीवाणू वगैरे वापरून आहे ती जमिनीतला उपयोग करून घेतला पाहिजे। बरं बरं बरं।